मंडळ माता मौल्यांचं. मंदिरात गर्दी कोणाची? कथेला गर्दी कोणाची? मंडळ. कीर्तनाला गर्दी कोणाची? पंढरीला गर्दी कोणाची? सिंगणापूरला गर्दी कोणाची? लग्नाला सुद्धा गर्दी असं आहे. सर्व माता मौल्यांचा कार्यक्रम आहे आणि सर्व पुरुष मंडळाची पण अशी खूप सुंदर साथ आहे. गेली 7 दिवस या ठिकाणी आपण सर्वांनी शिव महापुराण कथेचे श्रवण केलं. खूप मोठा पर्वकाळ रात्री आपण ऐकला आहे की नाही? महाशिवरात्रीचा पर्वकाळ. महाशिवरात्रीच्या पर्वकाळाचं औचित्य साधून या कार्यक्रमाची सांगता आज आहे की नाही? आज आहे आणि आजचा सुद्धा खूप मंगलमय दिवस आहे. काल सुद्धा अत्यंत पवित्र. मागच्या दिवशी म्हणजे तसं तर याच्यात 4-5 पर्वकाळ आले. एक पर्वकाळ आला 15 दिवसा एक एकादशी कारण करशी वृत्तसार काय तुझा जीव जातो एकादशी का दिशी असं तो पर्वकाळ. लगेच दुसऱ्या दिवशी काय होतं? द्वादशी होती. पण नुसती द्वादशीच नाही तर द्वादशी सह त्रयोदशी आणि त्या दिवशी शनी प्रदोष होता आहे की नाही? हे शनी प्रदोषाचं सुद्धा महत्व आहे आपण ऐकतो. आणि काल तर बघायचं कामच नाही. सारे गांव से दूध मंगा कर पिंडी को बहला दो मेरे बाबा को बहला दो आया बाबा का त्योहार आया शिवरात्रि का त्योहार आया. आता नका वाजू, टाइम नाही आपल्याला आता होय की नाही? असं हे भोलेनाथाचा महिमा. आणि बघ शिवकथा सुद्धा हो. इथं भगवान प्रत्यक्ष भगवान भोलेनाथाचं मंदिर आणि त्यात शिव महापुराण म्हणजे काय? भगवान शंकराचं स्वरूप आहे होय की नाही? ए शिव महापुराण आपण आरती करतो ना. शिव महापुराण की आरती कीजिए होय की नाही? आरती आपण म्हणतो ना. आता वेगवेगळ्या आरत्या कोणी घेत असतील. ए महापुराण है ग्रंथ पुनित पावन बनाने वाला बिगड़ी को बनाने वाला हरि नाम यही हरि ध्यान यही जग के मंगल आरती शिव महिमा की शिव पुराण की आरती. अशा आरती भरपूर आहेत. आपण म्हणतो हा ग्रंथच नसून कोणता ग्रंथ आहे हा? ऐका. हे शिव महापुराण आहे की नाही? 24 अक्षरों का सार. 24,000 ग्रंथ, 1000 श्लोकाचा ग्रंथ. किती? 24,000 श्लोकाचा हा ग्रंथ आहे. अत्यंत विशेष असा उत्कृष्ट आहे. इतकंच नव्हे तर साक्षात भगवान शंकराचं स्वरूप असणारा हा ग्रंथ आहे. जिथे भोले बाबा. आणि दुसरं सांगू तुम्हाला, इथं बसलेल्या प्रत्येक माणसाला तीर्थाला जाणं होतं का? प्रत्येकाला नाही. कोणाला सुटका मिळत नाही, कोणाकडं शरीर चांगलं नाही, कोणाकडं तन मन धन 3 गोष्टी लागतात की नाही? बऱ्याच माणसाचं मन तंदुरुस्त आहे पण तन चांगलं नाही, गुडघे दुखतात. कसं जावं? कधी कधी शरीर पण चांगलं आहे, मनही प्रसन्न आहे पण हात चालत नाही. कळलं ना? म्हणूनही जाता येत नाही. तीर्थयात्रा करण्यासाठी हातही चालावं लागतात आणि पायही चालावं लागतात आहे की नाही? म्हणून जव हे सकळ शीत आहे हात चालावया पाये तव तू आपुले सोहित पाहे तीर्थयात्रे जाय चुको नको. ऐका असं आहे ना. पण समजा जाणं होत नाही तर शिव महापुराणात सुरुवातीलाच महात्म्य आहे ना. ऐकलं ना आपण महात्म्य? तर महात्म्यामध्ये वर्णन केलं जगातले सारे तीर्थ ज्या ठिकाणी शिव महापुराण कथा आहे तिथे येतात. म्हणून इथं 7 दिवस बसून शिवपुराण कथा ऐकली ना तुम्ही जगातल्या सर्व तीर्थाचं स्नान केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होतं. असा शिव महापुराणाचा महिमा. कळालं का? आणि तुम्हाला माहिती असेल बिल्वेक पत्रम शिवार्पणम. त्रिदलम पाप संहारम बिल्वेक पत्रम. आणि इतकंच नाही, शेवटी आपण ऐकलं असेल की 12 ज्योतिर्लिंगाचं रहस्य. सौराष्ट्रे सोमनाथच श्रीशल्य मल्लिकार्जुनम उज्जैना महाकालम ओंकार ममलेश्वरम परल्या वैद्यनाथच डंकिणा भीमाशंकरम सेतुबंदे तो रामेशम नागेशम दारुकावने वाराणस्यात् विश्वेशम त्र्यंबकम गौतमी तटे हिमालये तु केदारम घृष्णिशम शिवालये एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रात पठेन्नरः सप्त जन्मकृत पापम स्मरणेन विनाशते. 7 जन्मातल्या पातकांचा नायनाट झाला फक्त हे ज्योतिर्लिंगाचा महिमा ऐकल्याने. असं रहस्य आहे. शिवमहापुराणावरच जर बोलायला लागलो तर 5 इथेच वाजतील, काला अजून राहील. बरं
म्हणून ऐका, एकदा भोलेनाथाचं भजन करू आणि पुढे बाळा, थाप टाक. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. सर्वांनी म्हणा, ओम नमो शिवाय, ओम नमो शिवाय, जय हो. ओम नमो शिवाय, ओम नमो शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमो शिवाय, ओम नमो शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमो शिवाय, ओम नमः 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 शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. पार्वती पते शिव हर हर. बस ऐका, हे भोलेनाथाचा महिमा आहे. हे शिव पंचाक्षरी, शिव षडाक्षरी, आणि याच मंत्राला प्रणव मंत्र म्हणतात. 3 प्रकारचा मंत्र आहे, शिवपुराणात आहे ना. नमः शिवाय, नमः शिवाय हा कोणता मंत्र आहे? पंचाक्षरी. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा षडाक्षरी. यालाच प्रणव सुद्धा मंत्र म्हणतात. ऐका, जगातल्या सर्व मंत्रातला श्रेष्ठ मंत्र भगवान शंकराने भगवान विष्णू परमात्मा आणि ब्रह्मदेवाला उपदेश करताना हा मंत्र जपायला सांगितला. हा मंत्र म्हणून कलियुगात बाकी कुठली साधना करायची गरज नाही, तर या मंत्राचा उच्चार केला पातकांचा नायनाट होतो. असं हे शिवमहापुराणाचं महत्व आहे. आणि या शिवमहापुराण कथेच्या सांगतेच्या निमित्ताने कीर्तनाची सेवा आयोजित केलेली आहे. ती सुद्धा काल्याची कीर्तन, कारण कार्यक्रमाची सांगता काल्याच्या कीर्तनाने होत असते. जसं मंदिराचा पाया झाला, आहे की नाही, पुढं भिंती झाल्या, पुन्हा शिखर पण झालं, मंदिर पूर्ण झालं का? पुन्हा कलर दिला, आतली फरशी पण झाली, मध्ये देव पण बसला, काम पूर्ण झालं का? ज्या दिवशी शिखरावर कलश बसेल त्या दिवशी मंदिराचं काम पूर्णत्वाला गेलं. तसं सप्ताहामध्ये पूजेचं कीर्तन झालं, मागणीपर झालं, सगळी कीर्तन झाली. ज्या वेळेला काल्याचं कीर्तन होईल त्यावेळेला कार्यक्रमाची सांगता होत असते. जसं मंदिराच्या कामा कलशो त्या पद्धतीनं कार्याची सांगता करत असताना काल्याचं कीर्तन आहे. आणि काल्या कीर्तनासाठी 3 प्रकारचे अभंग असतात. एक काला प्रकरणातील, दुसरे गवळणीपर आणि तिसरे बालक्रीडेतील. काला सुद्धा 3 प्रकारचा असतो. एक काला दही भाताचा, दुसरा काला हरिनामाचा आणि तिसरा काला जीव ब्रह्म ऐक्याचा. आता आपण आजच्या अभंगातून कोणता काला घेणार आहोत माहितीये? आजच्या अभंगातून काला घ्यायचा आपल्याला दही भाताचा. उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात. कारण दही आणि भात कशाचं प्रतीक आहे माहितीये? आता आपण काही भात कालवीत नाही, मग काला करतो कशाचा? दही आणि का केला नाही अजून? केला. हा बघा कशाचं आहे? दही आणि लाही, त्याला आपण मुरमुरी म्हणतो की नाही? हा लाहीच ना, शब्द लाही आहे तो करा. हा पण एक सांगतो ऐका बरं, असे मुरमुरे जागेवर थांबत नाहीत बरं. मुरमुऱ्याला हवा तर सहनच होत नाही. आलं लक्षात महाराज? मुरमुऱ्याला थोडी हवा झालं की मुरमुरे उडून जातात. मग मुरमुऱ्याला गप्प बसवण्यासाठी काय लागतं बरं? साखर सुद्धा टाकून जमत नाही. साखर जरी टाकली तर मुरमुरे स्वीकार करत नाहीत. मुरमुरे म्हणतात जा खाली. साखर अजिबात वर राहत नाही, साखर बुडालाच जाते. मुरमुऱ्याला सवय तशी असते माहिती का? ऐका, हे मुरमुरे हे कशाचं प्रतीक आहे माहिती? जीवाचं प्रतीक आहे. आणि दही हे प्रेमाचं प्रतीक आहे. एक सांगू तुम्हाला, माणसं जर एकत्र करायची म्हणलं ना, आधी कारण माणसं एकत्र होत नाहीत. पैशानं तर नाहीच हो, आणि या युगात तर नाहीच.
माणसं जर एकत्र करायची असेल तर फक्त हात जोडायचे. जगद्गुरु तुकोबारायांनी लोकांना भजन करण्यासाठी म्हणले नाही भजन करा तुम्हाला 1,000 रुपये देतो नाही, किंवा नाही जर म्हणलं तर मी शिक्षा करेल, ऐक नाही, बस पाया पडून म्हणतात. लागून या पाया करी टाळी बोला, तेव्हा याच्या पुढं विनवी तो सकळ जना कर जोडून थोरा लहाना दानई तुल द्याम जदीना म्हण तुकया बंधू राम म्हणा गा विनवित सकळ जन कर जोडून थोर लाड दान दाम जई राम जदीना राम म्हणा. त्यांनी असं करून टाकले की त्याचा आवाजच जाऊ नये आपला त्यात. असं जसं येईल तसं म्हणा, आणि जर पाठत नसत न न न रे न न असं म्हणायचं, फक्त स्वरात स्वर मिसळून द्यायचा बाद झालं. हा असो नसो भाव नाही, खूप छान आहे. ऐका कसं असतं माहिती का, आता बघा जगद्गुरु तुकोबारायाच्या कीर्तनाला माणसं किती होते, भजनी मंडळ किती, टाळकरी 14 टाळकरी. आता आपण ज्यावेळेला सुरुवातीला उभा टाकलो ना, माझ्या सहित पण 14 नव्हते. चौयोगीचा नामा उभा कीर्तन, आता पाठी मागे डोळे झाकोनी उभी ती जणी जनाबाई उभा टाकल्या, शोभा वाढली की नाही. बस बरं झालं की असं ते बस सादर का. आणि आमचे परमेश्वर महाराज आहेत, चिलगर मामा आहेत. आता दोघं कसं असतं, एक पुढे एक मागं म्हणायला झालं तरी खूप झालं. आणि मृदंगाचार्य 7 दिवस होता ना भक्तराज तबल्यासाठी, तो पण आहे. बस आता सर्वांनी मिळून सेवा करायची. आणि महत्वाची गोष्ट यूट्यूब चॅनल पण आहे, तुम्हाला सगळ्यांना दाखवायला लागलं ते, होय की नाही. काय नाव आहे, कीर्तनाचा स्वर. वा, या माध्यमातून संबंध महाराष्ट्रभर आणि नवे नवे आपला कार्यक्रम काय आज संपेल, पण ते यूट्यूबच्या माध्यमातून खूप दिवस तुम्हाला बघायला भेटेल की आपण कलशारोहणाच्या कार्यक्रमाला कीर्तन ऐकलं, शिवपुराण ऐकलं. हा कार्यक्रम पुन्हा पुन्हा आपल्याला ऐकायला भेटेल. त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. तुम्हाला सुद्धा सर्वांना धन्यवाद. टाळकरी मंडळांना धन्यवाद, कीर्तन श्रवण करणाऱ्याला धन्यवाद, मृदंगाचार्यांना धन्यवाद. साऊंड सिस्टीम पण अत्यंत सुंदर आहे, उत्कृष्ट आहे. तुम्हाला पण कोटी कोटी धन्यवाद. ऐका, असा हा काल्याचा प्रसंग आहे. म्हणून पहिला काल आहे कोणता, दही भाताचा. जगाला एक करण्यासाठी जगद्गुरु तुकोबाराने सांगितलं प्रेमाची गरज आहे. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमाविन नाही समाधान. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, नित्य अभिमान नवा तया माझी. प्रेम सुख दे म्हणून दही भाताचा हा काला. दुसरा हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने आणि जीव ब्रह्म ऐक्याचा काला. 3 प्रकारचा काला आहे. आणि मग यामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, हा काला खाण्यासाठी आम्हाला पुन्हा पुन्हा यावंसं वाटते. म्हणजे अगोदर आले होते, ऐके असं जर मी म्हणलं का नाही, आता मी ना अजून येणार आहे बरं, असं जर म्हणलं त्याचा अर्थ काय होता, अगोदर आले होते. तुकोबाराय म्हणतात, मी पुन्हा येणार आहे काला खाण्यासाठी. उपजोनिया पुढती येऊ. मला सांगा, जन्म घेणं सोपं आहे का, बरं आहे का. येऊ म्हणतात ते कुठून, त्यांचं ठिकाण कोणतं आहे, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. काला खाण्यासाठी येऊ. मग मला सांगा, काला वैकुंठात नाही का, नाही. काला वैकुंठात नाही, काला सत्य लोकात नाही, काला स्वर्गात नाही, काला आहे पृथ्वी तलावर. काला जर खायचा असल तर काला खाण्यासाठी माणूस आणि भक्त बनावं लागेल, तेव्हा काल्याचा प्रसाद आपल्याला प्राप्त होईल. आणि तो प्रसाद घेण्यासाठी आम्ही पुन्हा उपजोनिया पुढती येवो, उपजोनिया पुढती येवो, उपधोनिया पुढती येऊ, उपधोनिया पुढती येऊ. काला खाओ दही भात, काला खाओ दही भात, वैकुंठी तो ऐसे लागी, वैकुंठी तो ऐसे लागी. काला खाऊ दही भात, काला खाऊ दही भात,
वैकुंठी तू ऐसे नाय वैकुंठी तू ऐसे नाय हा पुन्हा जन्माला येऊ आलो होतो अजून येणार आहे मी पुन्हा असं तुकोबर आहे म्हणतात येईल मी पुन्हा येईल कशाला काला खायला हो पुन्हा पुन्हा कारण मी आलो होतो अगोदर अशा एकच नाही पप्पा तुम्हाला सांगतो काल्याच्या कीर्तनात कोणत्या देवाचं वर्णन करावं लागतं अवतार तर खूप आहेत देवाचे अवताराच्या रासी तो हा उभा विठेवरी शंख चक्र गदा पद्म सहित हरी अनंत अवतार घेसी भक्ता कारणे कनवाळू कृपाळो दिना लागी उतरले देवाने अवतार घेतले कशासाठी धर्म रक्षावया अवतार घेशी आपुल्या पाळीसी भक्त जना आपुल्या पाळीसी भक्त जना अंबरसी साठी जन्म सोसी 10 जन्म घेतले पण 10 अवताराचं वर्णन नाही तर अवताराचं कोणत्या वर्णन आहे भगवान श्रीकृष्ण कन्हैयाच्या भगवंताचा जो 20वा अवतार आहे त्या अवताराचं वर्णन करायचं पण ऐका देवानं तो अवतार सुद्धा कुठल्या गावात घेतला गोकुळात पण गोकुळात घेतला देवानं 3 ठिकाणी क्रिया केली गोकुळ वृंदावन आणि मथुरा पण गोकुळातलंही आपलं वृंदावनचंही चरित्र वर्णन करायचं नाही मथुरेतलं सुद्धा नाही कुठलं मग चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी जे चरित्र भगवान श्रीकृष्ण कन्हैयाने गोकुळात केलं त्या चरित्राचं उच्चारण करायचं आचरण नाही ऐका भगवान परमात्माने गोकुळामध्ये 11 वर्ष 56 दिवस वास्तव्य केलं मथुरेत 25 वर्षापर्यंत आणि द्वारकेत 125 वर्षापर्यंत म्हणून बाकीचं चरित्र नाही तर चरित्र ते उच्चारावे केले देवे ऐका भगवान परमात्माच्या चरित्राचं फक्त उच्चारण करायचं प्रभू रामचंद्राच्या चरित्राचं आचरण करायचं आणि भगवान कृष्ण कन्हैयाच्या आपण देवाच्या भगवान कृष्ण कन्हैयाच्या चरित्राचं आचरण करण्याचा प्रयत्न करायचा नाही अजिबात नाही पाहिजे नाही बरीच माणसं आता काही माणसं ना एक माणूस असा हे करत होता काय आलं लक्षात बंग चढ गई त्याला म्हणला काय तुम्ही आलात कुठं ते म्हणले महाराज ये तो शंभो का प्याला है म्हणजे महादेवाचा प्याला म्हणून पित होते मी म्हणलं भोलेनाथ जी ने विष भी पिया था पी सकते हो आहे की नाही हा प्याला बरा वाटला तुम्हाला आणि विष सुद्धा महादेवानं पिलं होतं पिता का मग हे असं कुठं जमत असते का म्हणलं मग असं कुठं जमत असतं का आहे की नाही अहो ती कधी कधी एक देव आहे बघा तिकडं उज्जैनला कोणता महाकालेश्वर एक माणूस आमच्या सोबत होता ते म्हणतं महाराज देवानं पिली मग आपल्याला मी म्हणलं देवानं पिली पचवली पण आपल्याला 3 माणसाला उचलून न्यावं लागते घरात जमतं का असं ऐका भगवंताच्या चरित्राचं आचरण नाही उच्चारण करायचं आणि आचरण आपण करू शकत नाही एका म्हाताऱ्या बाबाची पत्नी वारली होती 2 मुलं होते आणि दोन्ही सुना म्हाताऱ्याला पोषित नव्हते असं आता बऱ्याच ठिकाणी झालं इथलं सोडून आता 5 वाजे इथं नाही तसं कोणी मला माहिती रे बाबा ऐका नाही 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 अजिबात नाही 5 पर्यंत नाहीच पुन्हा जरी झाली असं आहे की नाही अहो ती मग ती पोषित ना कोणी वरची म्हणायची खालचीकडे जेवायला जा खालची म्हणायची वर त्यानं विचार केला आता हे काम करावं आणि त्यात काय झालं पत्नी वारली होती म्हातारं एवढं कंटाळून गेलं 55 वर्षाचं होतं त्यानं सांगितलं ऐका बरं पोरांनो इकडे या बरं काय मला लग्न करायचे काय बुद्धी फिरली का बाबा काय फिरली का म्हणजे पहिली असू द्या ना दुसरी करायला काय हरकत आहे भगवान कृष्णाने किती केल्या होत्या आणि मग देवानं केलेलं आपल्याला काय हरकत आहे ऐका पोरांनी काहीच म्हणले नाही आणि मग रात्री आपलं उन्हाळ्याचे दिवस होते म्हातारं असलं स्लॅपवर झोपलं असे हात पसरून झोपल्यानंतर पोरांनी काय केलं एवढा मोठा दगड घेतला आणि डोक्यात नाही ओ घातला ऐका पुढचं ते दगड ना असा हातावर ठेवला आणि झोपीत दगड हातावर ठेवला जाग आली बघितलं तर अरे बापरे अरे पोराने धावत या काय झालं हात जड पडला त्यानं डोळे उघडलेच नाही
बघितलं बाबा अहो दगड आहे काढा की, काय पागल आहेत का तुम्ही? या वयात कुठं दगड उचलायचा असतो का? पोरं म्हणले मग या वयात कुठं नाही आलं लक्षात. अरे हे कुठं लग्न करायचे असतं का? भगवान कृष्ण कन्याने एवढ्याशा वयात 7 वर्षाच्या वयात करंगळीच्या नखावर पर्वत उचलला होता. तुम्हाला 2 किलोचा दगड हाताने उचलत नाही. भगवान कृष्ण कन्याच्या चरित्राचं आचरण नाही, उच्चारण. चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, देवे गोकुळी. म्हणून उच्चारण करायचं बरं की नाही. म्हणून ही चरित्राचं रहस्य आहे. आणि ते भगवान परमात्माने तीन भाव तयार केले. ऐका, भगवान श्रीकृष्ण कन्याने वात्सल्य भाव आईसाठी घरात दिला. गोकुळात फिरत असताना गोपींसाठी माधुर्य भाव, आणि जंगलात गेल्यानंतर गोपालांसाठी सख्य भाव. जिथे गोपाल होते तिथे गोपिका नव्हत्या. ऐका, रासलीला कुठं होती? आपण कथा ऐकली ना कधी, भागवत कथा. रासलीला कोणत्या ठिकाणी झाली? भगवती चौकात का? वृंदावन मध्ये झाली. कुठं? वृंदावन मध्ये निधिवनात झाली. ऐका, मग तिथे गोपाल होते का? नाही. रास लिलेला गोपाल नाही आणि काल्याच्या प्रसंगाला गोपिका नाही. अधिकार तैसा करूपदेश, बस तिथे नाही. म्हणून जसा अधिकार आहे तसं भगवान श्रीकृष्ण कन्यांनी या गोपालांना पृथ्वी तलावर असा महाप्रसाद दिला. तो कोणता? काल्याचा. जो काला वैकुंठात सुद्धा नाही, जो काला ब्रह्मलोकात सुद्धा नाही, स्वर्गात सुद्धा तो काला नाही. म्हणून तर स्वर्गातल्या देवांनी सुद्धा गर्दी कुठे केली? आजीवोस अमरावती, आजीवोस अमरावती, आजीवोस अमरावते, आजीवोस अमरावते. काला पहावया येती, काला पहावया येती, काला पहावया नेते, काला पहावया नेते. आ देव विसरती, देव विसरती, हे देव विसरते, हे देव विसरते. देह भाव आपुला, भावना फुला, देह भाव आपुला, भाव आपुला. आजीवोस अमरावती, आजीवोस अमरावती, ओस अमरावती, आजीवोस अमरावती. आजीवत अमरावती, आजीवत अमरावती, आजीवत अमरावती, आजीवत अमरावती. म्हणून अमरावती म्हणजे स्वर्गात सुद्धा काला नाही. म्हणून स्वर्गातल्या देवांना सुद्धा काय वाटतं? झालं का नाही तयारी? नाही का? अरे रे, क्लास लावले होते वाटतं. आजीवोस अमरावती. स्वर्गातल्या देवांना सुद्धा वाटतं काला खायला कुठं जावं, पण देव एवढे हुशार आहेत ना, अजिबात काला कोणाला खाऊ दिला नाही. जे वैकुंठात नाही तो काला कुठे? पृथ्वी तलावर. तुम्हाला एक सांगू, ही कर्मभूमी आहे आणि तिकडे भोगभूमी आहे. अमरावती म्हणजे स्वर्गातल्या देवांनाही वाटायचं काला खायला जावा. ब्रह्मदेवाला सुद्धा वाटलं. ब्रह्मदेव आले होते कशाला? काला खायला. पण ते लहान लेकराचं रूप घेऊन आले होते. भगवान कृष्ण कन्या काला वाटप करत असताना असं पुढं हात करायचे. ब्रह्मदेवानं सुद्धा काय केलं माहिती? प्रसाद घेण्यासाठी खाली मान घालायची, हात वर करायचा. तुम्हाला एक सांगू, प्रसाद घेताना बरेच लेकरं असं करतात. पास
ती काय होतं माहितीये, हात वर केला आणि खाली मान घातली की वाटणार ना, लक्षात ठेवायचं डबल गिराईक आलंय. काय काय लेकर लय हुशार गप करून खातीत, असं केलं असं असा हात करतात, होय की नाही. समजायचं डबल आलंय. तसं देवाने विचार केला, ब्रह्मदेवाला देवपदही पाहिजे आणि कालाही पाहिजे. असं कसं शक्य आहे? अजिबात काला भेटणार नाही. का? त्यांनाही भेटणार नाही आणि तो वैकुंठ सुद्धा नाही. वैकुंठी तो ऐशे नाही कवळ काही काल्याचे. गोबाराय सांगतात, असा काला आम्हाला भेटला ना, आम्ही एकटे काला खाणार नाही, तर आम्ही हा काला प्रत्येकाला देऊ. कोणाकोणाला देऊ? एकमेका देऊ मुखी सुखे घालू हुंबरी. प्रत्येकाच्या मुखात काला देऊ, होय की नाही. आणि देव स्वार्थी नाही, दैत्य स्वार्थी आहेत. ऐका, कारण साने गुरुजींनी सुद्धा एक आपल्याला काला द्यायला सांगितलं एकमेकाला. कोणता? खरा तो एकची धर्म जगाला प्रेमर पावे. जगी जे हीनाती पतित, जगी जे दीन पद दलित, तया जा उनी जगाला प्रेमर पावे. प्रेम जगाला समर्पित करावं, हा सुद्धा कालाच आहे. लक्षात ठेवा, काला म्हणजे फक्त दही भाताच नाही, आहे की नाही. माणसं म्हणतात काला द्यावा लागतो आणि काला घ्यावा लागतो. हा तर द्याच हो, पण काल्यात दोन वस्तू त्या लक्षात ठेवा. काल्यात दही आहे, दही प्रेमाचं प्रतीक आहे. प्रेम द्या, प्रेम घ्या, बस. जगात बाकी तुमचं कोणी काही लक्षात ठेवणार नाही, पण तुमचा स्वभाव, तुमचे प्रेम, तुमची आवड हे मात्र लोक बघत असतात. ऐका, बाकी कोणी काय बघणार नाही. म्हणून हा सुद्धा काला. एकमेका देवमुखी सुखे घालू हुंबरी. एकदा काय झालं, देव आणि दैत्याचं युद्ध झालं. दैत्याला पराजित व्हावं लागलं आणि देव विजयी झाले. मग दैत्य दुःखी झाले आणि दुःखी झाल्यामुळे ब्रह्मदेवाकडे गेले. आता ऐका, देव आणि दैत्य दोघांचं नातं काय? सख्य का सावत्र? सावत्र आहे ना. अजून एकच ना? नाही नाही, पण सख्य सावत्र भाऊ कोण? देव आणि दैत्य. मग हे दैत्य ब्रह्मदेवाकडे गेले, म्हणतात देवा बाबा काय बघा ना, देव जेव्हा बघावं तेव्हा प्रसन्न आणि आनंदीच असतात, आणि आम्ही बघा ना जेव्हा बघावं तेव्हा आमच्या बाराच असतात. कुठं? फोडीली गौरी तैसा दिशे तोंडावरी. तुम्हाला सांगतो, इथं आल्यावर बरं असू द्या, आपलं थोडा झाला उशीर मला, पण माणसं सगळी प्रसन्न. आणि माणसाची गर्दी नसली तरी चालते हो, पण माणसं दर्दी पाहिजे. नाहीतरी असं मंदिर असं पायाजवळ येऊन माणूस बसला माझे कीर्तनला, गावाचं नाव नाही सांगत, पाहुणे तुमच्या तिथं, पुन्हा अजून फोन करताल फजिती माझी करताल, असं पायाजवळ बसला आणि मी एखादा श्लोक म्हणू लागले की नास करायचं त्यानं, अरे बापरे म्हणलं, आणि म्हणून चुकलं काय आपलं काय माहिती. एखादं प्रमाण म्हणलं की नास करायचं त्यानं, बापरे म्हणलं माणूस. एखादी ओवी सांगितली तरी असं करायचं, चुकली का काय, बरोबर आहे का बाबा असं म्हणते नास करायचं. आता ती काय माहिती मला, असंच की बसायचं मान हलवायचं, बसायचं मान हलवायचं. अहो खरं सांगू तुम्हाला, माणसं प्रसन्न असले तर सांगण्याला उल्हास येतो की नाही. नाहीतर तुम्ही हसवलं तरी चेहरा सारखाच, रडवलं तरी चेहरा, गंभीर सांगितलं तरी तसंच, काही करा असं जे बघतात. आता काय करावं माणसाला, आहे की नाही, जायची का नाही सगळी चार्जिंग उतरून आपली सुद्धा. अहो ती प्रसन्न वातावरण, तर ती बाबा शेवटपर्यंत. आता कड लागली बुवा म्हणलं, असं असते कुठं. ज्ञानेश्वर माऊली म्हणलं, आणि मग असं एका हुशार माणसा विचारलं, कुठले बाबा आहेत ते? ते म्हणले आमच्या शेजारचे आहेत. म्हणले ज्ञानी माणूस दिसायला बुवा म्हणलं, माझा जरा अभ्यास कमी पडला वाटतं म्हणलं. ते असं माणच हलत होते. अहो बैरय म्हणले ते, अरे म्हणलं ते बैरय, मग कधी कळावं आम्हाला. असं चेहरा प्रसन्न दिसला पाहिजे की नाही. म्हणून आहे का, तसं ती सर्व देवता उदास झाले होते आणि मग ब्रह्मदेवाकडे गेले, बाबा काही करा पण आम्हाला आनंद वाटत असं सांगा, कारण देव सुखी येत ना आम्ही दुखी का. ब्रह्मदेवानं सांगितलं, तुमच्यात आणि त्यांच्यात फरक आहे. तुम्ही ना स्वार्थी आहेत आणि देव आहेत ते निस्वार्थी आहेत. तुम्हाला वाटतं सगळं असावं ते, बोला की आपल्याला, अजिबात दुसऱ्याला नको असं वाटतं की नाही. पण त्यांना असं नाही वाटत. ते म्हणतात
मैं भी खाऊंगा और खिलाऊंगा भी, ना खाऊंगा ना खाणे दूंगा, असं पण आहे. ऐका, विचार केला मग आता असं त्यांचं वातावरण आहे. तेव्हा ब्रह्मदेव म्हणायला लागले, मग ते निस्वार्थ बुद्धीनं चालतात. ते म्हणले असं नाही, आम्ही पण तसं चालतो. नाही, तुम्ही नाही चालत असं. त्यांच्याकडे स्वार्थ नाही, तुमच्याकडे आहे. ते म्हणले कशावरून? ब्रह्मदेवानं सांगितलं घ्यायची का परीक्षा? परमेश्वर महाराज किती परीक्षा घेऊ द्या, 5ला आरती होईल, काळजी नका करू. आहे की नाही? परीक्षा घ्यायची ना? म्हणले हो. मग काय घ्यायची? ऐका, ब्रह्मदेवानं सांगितलं तुम्ही काय करा. आता काल काय होतं? महाशिवरात्री. काल काय आपल्याला जेवता आलं नाही, तर बसलेले बरेच माणसं निराहार असतील ना? फराळ घेतला ना? हा हा, ऐका, उपवासच असतील बरेच. असू द्या, मी काय घरी येऊन बघणार नाही खाल्लं काय ते. ऐका, तर आज काय महाप्रसाद आहे. ऐका, ब्रह्मदेवानं सांगितलं तुम्हाला दोघांना पण जीव घालायचे, मला देव आणि दैत्याला. पंचपक्वान्नाचं स्वयंपाक तयार केला. आपला पण झालाय ना तयार, संदीप भाऊ? झालाय ना? हा, हरकत नाही. मग आता पंक्ती बसवायला हरकत नाही. हॅलो, इथं नाही हो, इथं आरती होऊ द्या की आताच का? ऐका, आणि मग ब्रह्मदेवानं सांगितलं दोघांनी जेवायला बसायचं. पण अगोदर कोणाची पंगत? दैत्य म्हणले आमची, एवढा तरी मान द्या आम्हाला. म्हणले बर, पण 8 येत बरं 2. म्हणले कोणत्या? 8 नंबर 1, फक्त 15 मिनिटात जेवण झालं पाहिजे. दैत्य म्हणले हरकत नाही, असे ते आंध्रा टाईप करू, की नाही, गोल गोळा करायचा आणि कपकून तोंडात टाकायचा, त्याला काय. बर, आता 8 नंबर 2, कोपरातून हात अजिबात वाकवायचा नाही. आहे का आपल्यापैकी कोणी जेवायला? असं जमल का? कुणीच नाही. ते म्हणले असं कुठं असते का? पण दैत्याला ब्रह्मदेवानं सांगितलं असं जर जमलं तर जेवायला बसा, नाही तर जा, मग मला तरी काय करायचे. ते म्हणले बघू, कोशिश तो करेंगे, बसा म्हणले जेवायला. जेवायला बसले, पत्राळ्या टाकल्या, जेवढे पदार्थ वाढायचे तेवढे वाढले. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते, नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्व, अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरणे लोहे, जाणी जे यज्ञ कर्म, पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव घ्या तिथं. आताच नाही, आपलं माणसं म्हणतील आरती झाली चला, आणि मग लगेच 1 2 3 करा सुरुवात. जेवायला हो, वाजवायला नाही. आणि लगेच असा हात केला. आता हात कोपरातून वाकवायचा नाही. आता कसं जेवा बरं? आता दैत्य होते, त्यांनी असा भात घ्यायचा, असं टाकायचं तोंडात. टाकल्यावर मिशावर काही, तोंडात काही, नाकात काही, इतका कण जायचं नाही तोंडात. असं करत करत 15 मिनिट झाले, एवढे अन्न पोटात गेले नाही. वाजला टोल, चला झाला टाइम. अरे बापरे, असं कुठं असते का? असं कुठं असते का? म्हणजे आटी तर माहिती होतं ना तुम्हाला. म्हणले हो. दैत्य म्हणले बरेच माणसं म्हणतात आमचं कसं येऊ द्या हो, आम्ही त्यांचं कसं येते बघायचे आम्हाला. ते म्हणले आमचं नका भरू द्या पोट, पण त्या देवाकडे बघायचे आम्हाला. देवाने विचार केला आता काय करावं बाप्पा, आणि असं हात वाकवायचा नाही. म्हणलं जेवावं कसं? पण एक देवले हुशार होते बरं. देवानं सांगितलं थांबा मी सांगतो तुम्हाला. ही कशी बसली होते माहिती का जेवायला? दैत्य बसले होते एका लाईननं, आणि 36 सारखं. कळालं ना? हा 36 सारखं बसले, म्हणजे एकाची तोंड इकडं. बरीच माणसं 36च वागतात. मी काय सांगलो ऐका ना, बरीच माणसं 36 सारखंच वागतात. मी तोंड सुद्धा बघत नाही म्हणतात. कोणाचं? एकमेकाचं. 36 बघा बरं, त्या 6 संतींची भेट होते कधी? 36च्या सांगालो. पुन्हा झाली एक. ते ऐका, अशी बसले होते, जेवता आलं नाही. देवताने विचार केला आता आपण 63 सारखं बसायचं. एकमेकाच्या पुढं तोंड करून बसले, दोघाच्या मध्ये पत्राळी टाकायची, आणि जेवायला सुरुवात करताना यानं त्याला खाऊ घालायचं आणि त्यानं याला खाऊ घालायचं. असं हात वाकवायचा, अशी बुंदी घ्यायची आणि टाकायची तोंडात, त्यानं इकडच्या तोंडात. असं करत 10 मिनिटात तर फुल जेवण झालं. लगेच असं वाट बघत बसले ते. ब्रह्मदेव म्हणतात काय झालं, जेवण करा की. म्हणले बाबा पोट भरलं. अरे बापरे, एवढ्या लवकर? आणि मग काय? दैत्यानं बघितलं. ब्रह्मदेव म्हणाले सांगू का कळालं? त्याने कळालं. अरे देवांची वृत्ती अशी आहे की एकमेका देवमुखे सुखे घालो हुंबरी,
त्याच पद्धतीनं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आम्हाला काल्याचा प्रसाद भेटला ना, आम्ही सुद्धा त्याच पद्धतीनं खातो आणि खाऊ घालतो. वैकुंठी तो ऐशे नाही, कवळ काही काल्याचे विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाय, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाय, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाय, विठोबा रखुमाई, रखुमाय, विठोबा रखुमाई, रखुमाय, विठोबा रखुमाई, रखुमाय, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाय, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाय, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाय, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाय, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाय. उपजोनिया पुढती काला खाऊ दही भात. वैकुंठी तो ऐशे नाही, कवळ काही काल्याचे. एकमेका देव मुखी, सुखे घालू हुंबरी हुंबरी. वैकुंठी तो ऐशे नाही, बस असं एकमेकाला देऊ, असा अभंगाचा सरळ अर्थ आहे. पण वेळेप्रमाणे शॉर्टबट स्वीट केला, लक्षात ठेवा थोडं थोडंसं. पण थोडंच चरित्र आहे का, भगवान परमात्मा अवतारला येतात कशासाठी. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभुत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं. परित्राणाय साधूनां, विनाशाय च दुष्कृतां, धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्म रक्षावया. अवताराला भगवान परमात्मा आले. देवाचा जन्म कोणत्या गावात झाला? हॅलो, कुठं? मथुरा. आणि नंद उत्सव कोणत्या गावात झाला? गोकुळामध्ये. अष्टमीला भगवान जन्माला आले, नवमीला नंद उत्सव झाला, दशमीचा दिवस गेला, एकादशीला सर्वांनी भजन केलं, द्वादशीला भोलेनाथ भेटायला आले, त्रयोदशीचा दिवस गेला, चतुर्दशीला पुतना आली, तिचा पण निपांत करून टाकला परमात्माने. ऐका, आणि पुढे थोडे थोडे मोठे झाले. इतकंच नाही, फक्त 6 महिन्याचे झाले तेव्हा शक्टासुर नावाचा दैत्य, तो एका म्हणजे शकट म्हणजे गाडी, बैलगाडीच्या रूपात आला, त्याचा निपांत केला. 1 वर्षाचे भगवान झाले, तृणाव्रताचा उद्धार केला. हळूहळू वाढायला लागले. वाढत वाचताना 3.5 वर्षाचे झाले, कंप्लीट 4:45 वाजता. आहे की नाही? लवकर मोडतात ना मोठे. 3.5 वर्षाचे झाले. पुढे भरपूर गोपाल मिळाले देवाला. पेंद्या, सुदामा, वर्जा, वाकड्या, बोबड्या, मधुमंगल, तसे 8 गोपाल होते. पण देवाचं अत्यंत प्रेम होतं 3 जणांवर. आहे की नाही? एक मधुमंगल, दुसरा श्रीदामा, आणि अजून एक बोबड्या. त्याचं नाव वेगळं आहे, पण त्याला बोबड्या म्हणायचे का? कारण तो बोबड्याला बोलता येत नव्हतं नीट, पण हुशारले होता बरं. आणि बोबडा इतका हुशार होता, फक्त बोलायला मात्र नीट येत नव्हतं. असे सगळे गोपाल. भगवान कृष्ण कण्याने सांगितलं गोपालांनो, अरे मधुमंगलला पकड बघून. मधुमंगल, तुझ्या घरी काही खायला नाही का? त्यानं सांगितलं आहे ना. काय? ताक आणि भात याच्याशी देती म्हातारी काय? म्हणजे दही दूध नाही. दही दूध आहे हो, पण गावात डेअरी असल्यामुळे चहाला सुद्धा भेटत नाही. मग जात कुठं? म्हणले मथुरेला. गोपालांना देवानं सांगितलं, मग आता एक काम करू, उद्यापासून ते आपण जाऊ द्यायचं नाही. बोबड्या म्हणला, पण कसं जाऊ द्यायचं नाही सांग? भगवान कृष्ण कन्यानं सांगितलं चोरी करायची. बोबड्या म्हणला, चोरी करायची? आपल्या बापा त्यानं दमणार नाही बाबा. म्हणले का? मला माहितीये कितना एकदा दिवनात चोरी करून बघितली. तुम्ही म्हणता महाराज आतापर्यंत बरं बोलले, बोबडे का बोलत असतील आता? बोबड्याचं सांगालो तुम्हाला, ऐका. तो म्हणा लागला, कितना एकदात फक्त चोली केली बरं. एक गवळण पण आहे बरं. कितना थांबालले थांबाल आपल्या गाई. लहान बोबडे लेकर होते ना, तसा हा बोबड्या होता. कृष्णा आतापर्यंत चोरी नाही केली, पण एकदा केली बाप्पा. काय म्हातारीनं मारलं देवा. तेव्हापासून ठरवलंय चोरी करायची. देवानं सांगितलं चोरी करायची नाहीये खरंय, पण तुमची तुम्ही करायची नाही ना. मी पुढे असल्यावर तुम्हाला मागे यायला हरकत? याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, अजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो भरी. फक्त मागे यायचं काम करा. हम आगे और तुम पीछे. भगवंतानं चोरी करायला चालू केली, पण चोरी कोणत्या घरी करत होते?
ज्या घरात माणसं जागे आहेत त्या, बरोबर आहे ना? खरंय, ऐका बरं. झोपलेल्या घरी भगवंत जात नाही. आपण सध्या झोपलो का जागेत? हॅलो, जागे नक्की? मी म्हणतो झोपलो. परमेश्वर महाराज जागेत का झोपले आपण? ते तर उभा टाकलो वा म्हणले, ते तर मी आता काय माहिती. ऐका ना, आपण जागे आहेत बाहेरून, पण आतून झोपलोय आपण. ऐका, जी जागेत ना, आतून जी जागेत, त्यांच्या घरी भगवान श्रीकृष्ण कन्या चोरी करायला गेले. ज्या घरी कोणीच नाही, ज्या बाईनं सर्वांचाच काटा काढला तिच्या घरी गेले. ते म्हणाल कोणाचा? सासरा माझा गावी गेला तिकडे, सासू माझी जाच करते, लवकर निर्दाळी तिला, नंदेच कार्ट किरकिर करत, करूज येऊ दे त्याला. सत्वर पावगे मला भवानी, ऐरोड गावाईन तुला. आणि शेवटी ती म्हणते, एका जनार्दनी सगळेच एकटीच राहू दे मला. अशी जिथं एकटी राहिले तिथं दिले. तुम्ही म्हणाला असं कुठं असतं का महाराज? परिवार तर लागतो का नाही? ऐका, परिवार शब्दाचा अर्थ वेगळा आहे. सासरा वेगळा, सासू वेगळी, ननंद सुद्धा वेगळी. ननंद तुम्हाला आहे का? ननंद तुम्हाला आहे का ननंद? ते म्हणले महिला असते बुवा, आता काय माहिती आपल्याला. संदीप भाऊ तुम्हाला आहे का नाही ननंद? हो, ते म्हणले आता काय म्हणू बुवा मी, मला ते. ऐका ना, इथं एकही माणूस नाही ज्याला ननंद नाही. तो मला पण आहे बुवा. हा, दुर्गुण नाही. ऐका, थोडं शांत ऐका. ननंद कोणाला आहे? ननंद म्हणजे काय? नंद कोणाला म्हणतात माहिती? पा सगळी माणसं ननंदेमुळेच पुढं पळतात. ननंद कोणती? ऐका, प्रभू यावो हृदय मंदिरी, कोणी नाही दुसरे घरी. अहम भाव होता सासरा, सोहम बोधे झाला तो चोरा. सासू गेली कल्पना दुरी, कोणी नाही दुसरे घरी. आता ऐका, काम क्रोध दीर्दांडगे, देशोदेशी ते कोंडले. आता नणंद कोणती? ऐका, आशा नंदा सासरी. आशा नावाची नणंद आहे, बरोबर आहे ना? असं मी म्हणलं कीर्तनात, एक बाई म्हणते बरोबर आहे महाराज, आमची आशाच आहे, ती लय खराब आहे. पण म्हणलं त्या बाईचं नाव म्हणलं नाही मी, आशा वृत्ती सांगितली. आशा. हे सगळे माणसं जीवन कशावर जगतात? आशेवरच की हो. ऐका, असं जिने सर्वस्वाचा त्याग केला, घर पाहुणी एकांताचे, नवविधान म्हणिताचे, एकांत स्थळी परमात्मा जायचे जिथे कोणीच नाही. एका सात्विक गोपीच्या घरी गेले, आणि गोपीच्या घरी गेल्यानंतर तिथं दही दूध खाल्लं. इतकंच नाही तर दह्या दुधाची माठ पालते घातले. माठ पालते घातलेले बरे का फोडलेले बरे मामा? पालते बरे ना? कारण पुन्हा कामाला येतील ना पालते. फोडलेले माठ पुन्हा कामाला येतील का? पहाती गवळणी तव ती पालती दुधानी, म्हणती नंदाची या पोरे, आज चोरी केली खरे. कुणी? नंदाच्या पोरानं चोरी केली. बस बघितलं, ती शहाणी माय होती. ती म्हणते, दादा ए राजा, असं तू ये ना, पुन्हा ये जा, मी तुला जेवायला वाढायला तयार आहे. कृष्णा, कोणाच्याच घरी जाऊ नको, पण माझी नम्र विनंती आहे तुला, माझ्याच घरी ये, पण असं वाटोळ करू नको. भगवंताला वाईट वाटलं. देवानं पेंद्याला विचारलं, पेंद्या, अरे आपण गेलो पण एका चांगल्या माऊलीच्या घरी गेलो, अशा माता मौल्यांना आपल्याला त्रास द्यायचा नाही. देवा जाऊ द्या ना. आता लगेच तिची मैत्रीण आली. ते म्हणते, काय झालं सखूबाई? ते म्हणली, काय व्हायचं ग, भगवान कृष्ण कन्या घरी आला होता, थोडं वाटोळं केलं, त्याला समजावून सांगत होते. ती म्हणली, हा, कुठं समजावून सांगायचं असतं, माझ्यासारखीच्या घरी येऊ दे, नाही दात गाळले तर माझं नाव बदलून ठेव. भगवान, अरे बापरे, ओळख ना पाळखीची तर आपल्याला डायरेक्ट दात गाळायला निघाली. पेंद्या कुठे घरीच? पेंद्या असा थरथर कापतो. ए कृष्णा, ऐक ना, तुला एक सांगतो, पा आपण माती खाऊ पण हिच्या घरी नको जाऊ रे बापा. म्हणजे का? अल्ले डेंजर बाई येते. म्हणजे कसं काय? अरे 70 गायी नवऱ्याला राखायला होते, अजून दही सुद्धा दिलं नाही त्याला. कोणाला? नवऱ्याला. हो, हा, पती देवाला. देवानं सांगितलं, मग आपल्याला असल्याच नीट करायच्यात. आता
ज्या मालकाला देत नाही त्या, असं का? हो चला. मग आता भगवंतानं सांगितलं काही झालं तर उद्या हिच्या घरी जाणार, हिच्या घरी जाणार आणि सेवा समाप्त करणार. ती म्हणली माझ्या घरी येऊन बघ म्हणावं त्याला. नाही जर भगवंत म्हणतात मला ललकारणाऱ्या माणसाकडं तर लय जावं लागतं, जावं वाटतं. बस काय झालं, दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी भगवान श्रीकृष्ण कन्हैया पहाटे 3:30ला उठले. आता जुन्या काळात माता मौल्या दूध काढायच्या ना, आता नाही काढत समजा, पण ते काढायच्या. तर पहाटे 3:30ला उठले आणि जितके वासरं होते गाईचे वासरं दिले सोडून. पूर्ण वासराने काशीतलं दूध पिऊन टाकलं. वर शिफ्टी करून सगळ्या गोकुळात धिंगाणा करायला लागली. कोण? वासरं. आता ऐका, जी जास्त दूध देत होती ना त्या गाईचं तर वासरू देवानं आकडलंच नाही, बांधलंच नाही. शेवट तिला काय प्यायचं पिऊ दिलं. वासराचं पोट भरलं, काशीत काहीच राहिलं नाही. वासरू देवानं बांधून टाकलं आणि असं झाडाच्या आड बसले वाट बघत. कुणाची? ती 4:30ला उठली. चला बाई दूध काढावं लागल असं करीत अर्धी झोपीत आली. अंधार होता. दूध काढायचं काय असते ते? बर चरवी. आता कसं आहे, वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळं म्हणतात. कुठं चरवीच खरं आहे ना. तुम्ही म्हणाल प्रांतात तुम्ही काही कुठले तेलंगणातले आहेत का आंध्रातले आहेत? इथलेच की. ऐका, काही काही कुठं चरवी म्हणतात, कुठं डेचकी म्हणतात, कुठं हा डेचकी चरवी असं आहे. बस ती घेतली तिनं आणि दूध काढण्यासाठी खाली बसली. वासरू सोडलं. वासरू सोडल्यावर आता वासराला माहिती होतं वासराचं पोट भरलं ती थांबल का? नाही. त्याचं पोट भरल्यामुळं सोडल्यावर त्यानं शेपटीवर केली गेलं पळून तिकडे. ते म्हणली मर की मला तरी काय करा, तूच उपाशी राहशील. ते म्हणला मी कसा उपाशी राहीन, तू जाऊन बघ की आता माझ्या आईकडे. आणि मग काय झालं, असं त्याच्यात दूध काढण्यासाठी बाता थंड पाणी होतं ना सकाळी सकाळी. तुम्हाला एक सांगतो, गोमाता असू द्या कुठले एक जनावर असू द्या, जर काशीत दूध नसेल तर ते हात लावू देत नाही. असं ती अर्धवट झोपीतच खाली बसली. असं ती चरवी घेतली ना असं पाणी मारलं काशीत. मारल्याबरोबर जे गायीनं लाद घातली, बापरे, आणि ची लाद बसली गुडघ्यावर नाही 32ला 32. जय श्रीकृष्ण. करीची उठली आणि तुम्हाला सांगतो घरात गेली. सगळं तोंड रक्ताने लाले लाल. आता गाईची लाद काही कमी लागली असेल होय, दात पडले नाही पण सगळं फाउंडेशन ढिलवून बसलं. ऐका, असलं तोंड एका तासात. तोंड पण दाखविता येईना कोणाला. आणि अशी गुपची बसली आणि मालकाला म्हणते बोलता पण येत नव्हतं ना. त्याला काय झालं करायला, बोल की. अरे बोलायला काय झालं तुला, काढ बर पदर. एवढं तोंड. अरे बापरे काय झालं. सांगता तरी कुठे येते, गायीनं लात मारली. बरं दार काढ. ती म्हणली मी नाही काढणार, तुम्ही काढा, नाही तर काढू पण नका, लोक बघतील. आता 9 वाजेपर्यंत काही दार काढलं नाही. पण भगवान कृष्ण कन्हैया 27 लेकर घेऊन आले दारात. काकू काकू दार काढा ना. आता अरे बापरे हे कशाला आला असेल आता. हे तर सगळ्या गावात सांगत फिरत. काही काही माणसाला घाबरावं लागते बरं. जी माणसं ह्याच त्याला त्याच याला करते त्याच्यापासून सावध राजा बापा. नाही तर तुम्हाला असं एका मिनिटात सगळ्या गंगाखेडला बातमी पोहोचल्याशिवाय राहत नाही. ती विचार अरे देवता आता सगळ्याला सांगणार काय करावं. मालकाला म्हणते दरवाजा काढा. तू म्हणलं तू काढ. तिनं दरवाजा काढला आणि तोंड असंच. भगवान म्हणतात काकू तोंडाला काय झालं. ती म्हणली आणि मग शेवटी सांगितलं गाय लात मारली. अरे बापरे काकू तुम्ही मला कालच म्हणला होतात ना, काय माझ्या घरी येऊन बघ, जर नाही तुझे दात गाळले तर. तुमचे देवानं गाळले का काय हो. आणि मग तिच्या डोक्यात आला अरे बापरे याला दिलेली धमकी भोवली बस, बाकी काही नाही. पाया पडले सांगितलं काना इथून पुढे आयुष्यात कधी तुला धमकी देणार नाही, पण असलं नको करू देवा, आता नाही मी कधीच तुझ्या वाट्याला येत नाही. भगवंतानं सांगितलं हरकत नाही. असं सहज हात तोंडावून फिरवला, दुःख दूर झालं. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात अशा ठिकाणी भगवान परमात्मा चोऱ्या करायला येत होते. साऱ्या गोपिका गाराने सांगून यशोदा मैयाकडे गेल्या. मैयानं सांगितलं लाला बास झाला, आता गावात थांबायचं नाही. उद्या जाई राणा सवे घेवोनी गोधना, सवे घेवोनी गोधना, सवे घेवोनी गोधना. पुढे जाई राणा सभे घेऊनी गोदना, सभे घेऊनी गोदना, सभे घेऊनी गोदना. भगवान कृष्ण कन्हैया गायी चारण्यासाठी यमुनेच्या पवित्र वाळवंटात आले. गायी कशा राखल्या आपल्याला माहिती आहे ना, छोटी छोटी गैया
छोटे छोटे ग्वाल छोटो सो मेरो मदन गोपाल आगे आगे गैया पीछे पीछे ग्वाल बीच में मेरो मदन गोपाल छोटी 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 गैया छोटी छोटी ग्वाल छोटो सो मेरो मदन गोपाल. अनेक प्रकारच्या लीला केल्या. आगासूर, बकासूर, रिठासूर, प्रलंबासूरला मारलं. पुढे एकदा यमुनेच्या पवित्र वाळवंटात खेळ खेळत होते. खेळत असताना अनेक प्रकारचे खेळ होते. बरं, एक गोपाल म्हणला, देवा बाज झालं ना आता. तुका म्हणे आता खेळ मोडावा परता, खांदी भार पोटी भूक, काय खेळावयाचे सुख. अगोदरच कितीला कथा सुरू झाली होती? अरे बापरे, 11ला. 11 ते 5 टाइम म्हणजे काय कमी परीक्षा झाली का आज? खूप खूप धन्यवाद तुम्हाला. बरं, आता 1 मिनिट सुद्धा पुढे नाही घालणार, दिलेला टाइम आहे. ऐका. खांदी भार पोटी भूक, काय खेळावयाचे भूक, आणि तुका म्हणे आता खेळ मोडावा परता. सर्वांनी ठरवलं आता खेळ मोडा, आपापल्या शिदोऱ्या घेऊन या. प्रत्येकाने आपापली शिदोरी आणली. भगवान कृष्ण कन्याने आपली शिदोरी त्याच्यात मिसळली. ह्या शिदोऱ्या कुठल्या आहेत? प्रत्येकानं आपापलं प्रारब्ध आणलं होतं, संचित क्रियमान प्रारब्ध, आणि मग त्याच्यामध्ये परमात्माने आपली शिदोरी टाकली. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला. बस, या शिदोऱ्या सर्वांना दिल्या. भगवंतानी सर्वांना गोलाकार बसवलं आणि तो सुंदर काल्याचा प्रसाद. भानुदास किती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. भगवंताने सर्व गोपालांना प्रसाद समर्पित करून टाकला. तो काला जो गोपालांना प्राप्त झाला, असा अत्यंत दुर्लभ असणारा काला आपल्याला प्राप्त झालेला आहे, आणि तो प्रसाद आपल्याला भेटणार आहे. आणि खरं म्हणजे हा काला आहे ना, साप टाकावा. तू म्हणे वाळवंट, तू म्हणे वाळवंट, बरवे नीट उत्तम, बरवे नीट उत्तम, बरवे नीट उत्तम, बरवे नीट उत्तम, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे ना. बरवे आला पुन्हा. वैकुंठीत ऐसे नाय, वैकुंठीत ऐसे नाय, कवळ काही काल्याचे, कवळ कामे काल्याचे. रे देखो कमी थोड़ा. कवळ काही काल्याचे, 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 काल्याचे. वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे.
काल्याचे कवाळ काही काल्याचे कवाळ काही काल्याचे काल्याचे वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही ऐसे नाही नागी यथामथ यथावकाश अल्पशा वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न केला. सर्व आयोजक संयोजक मंडळींना कोटी कोटी धन्यवाद. अशीच आपली भगवत भक्तीत वाढ व्हावी. आपल्याकडून भगवान शंकराने भोले बाबाने अशी सेवा करून घ्यावी अशी भगवंताच्या चरणावर प्रार्थना करून झालेली सेवा प्रभूच्या चरणी समर्पित. सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तू माऊली जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोललेले करो वेडे वाकोडे उत्तर कंठी धरिला कृष्ण मनी कंठी धरिला कृष्ण मने धरिला कृष्ण मनी कंठी धरिला कृष्ण मने अवघाजनी प्रकाश अवघाजनी प्रकाश अजय आज प्रकाश अवघाजने प्रकाश अवघाजने प्रकाश अवघाजने प्रकाश काला वाटू एकमेका काला वाटू एकमेकाला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका तमलोका दाखवू तमलोका दाखवू लोका दाखवो सकळ लोका दाखवो लोका दाखवो सकळ लोका दाखवो काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम निका संभ्रम वैष्णव निका संभ्रम कामने भूमंडळी कामणे भूमंडळ आम्ही बळी विरगाडे आम्ही बळी विरगाडे आम्ही बळी विरगाडे आम्ही बळी विरगाडे बळी विरगाडे आम्ही बळी विरगाडे काला वाटो काला एकमेका वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम निका संभ्रम वैष्णव निका संभ्रम निका संभ्रम वैष्णव निका संभ्रम विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल आ बोलले बोललेले करो वेडे वाकोडे उत्तरो